नमस्कार. आज आपण ज्ञानेश्वरीचा 3ऱ्या अध्यायावर बोलणार आहोत. हा अध्याय म्हणजे कर्मयोगाचं एक सखोल निरूपण. नमस्कार. हो, कर्मयोग हा या अध्यायाचा गाभा आहे. आपल्याकडे संदर्भ म्हणून अध्याय 3.pdf आहे, ज्यात मूळ ओव्या आणि भावार्थानुवाद दोन्ही आहेत. आपली चर्चा याच आधारावर असेल. बरोबर. आपला उद्देश काय आहे? तर अर्जुनाच्या मनात जो गोंधळ आहे ना, कर्म आणि ज्ञानाबद्दलचा, तो समजून घ्यायचा. आणि मग श्रीकृष्णाने जे मार्गदर्शन केलंय कर्मयोगावर, त्यातले महत्वाचे मुद्दे काय आहेत ते बघूया. सुरुवात करूया अर्जुनाच्या त्या थेट प्रश्नापासून, जो खरंच विचार करायला लावणार आहे. तो म्हणतो की कृष्णा, जर तुला ज्ञान हे कर्मापेक्षा श्रेष्ठ वाटतं, तर मग मला या युद्धासारख्या भयंकर कर्मात का ढकलतोयस? अगदी, हा त्याचा मूलभूत प्रश्न आहे. गोंधळलेला आहे तो. हो ना. म्हणजे त्याची अवस्था अशी झालीये की त्याला कृष्णाच्या बोलण्यातच विसंगती वाटतेय. एकीकडे ज्ञानाची महती, दुसरीकडे लढ म्हणतोय. त्याला वाटतंय की त्याची बुद्धी चक्रावून गेलीये. ज्ञानेश्वरीत तर माऊलींनी उदाहरणं पण दिली आहेत अर्जुनाच्या तोंडून, की जसा वैद्य रोग्याला विष देतो किंवा माकडाला दारू पाजतो. हो हो, ओवी 8 आणि 9 मध्ये आहे ते. गमतीशीर आहेत उदाहरणं. अगदी. त्याला हा गोंधळ नकोय. तो म्हणतोय मला एकच निश्चित मार्ग सांग, कोड्यात टाकू नकोस. आणि हा गोंधळ होणं स्वाभाविक पण आहे, कारण दुसऱ्या अध्यायात कृष्णाने समत्व बुद्धीबद्दल सांगितलं होतं. हो. त्यामुळे अर्जुनाला साहजिकच वाटलं की कर्म करणं हे ज्ञानापेक्षा गौण आहे, कमी महत्वाचं आहे. अच्छा. आणि त्याचं कृष्णाशी नातं कसं आहे बघा. देव, गुरु, सखा इतकंच नाही, तर प्रेमळ आईसारखा आहे कृष्ण त्याच्यासाठी, असं ओवी 21 मध्ये म्हटलंय. म्हणूनच तो इतका अधिकारवाणीने, इतक्या मोकळेपणाने प्रश्न विचारू शकतो. खरं तर ज्ञान मिळवण्यासाठी अशा गुरु-शिष्य नात्याची गरज असते. म्हणजे मोकळेपणा हवा. अगदी. आणि त्याची अपेक्षा पण स्पष्ट आहे की बाबा रे, मला सोपं करून सांग, गुंतागुंत नको. बरोबर. तर मग कृष्ण उत्तर देतो. तो म्हणतो की अरे अर्जुना, या जगात ना फार पूर्वीपासून 2 निष्ठा किंवा मार्ग चालत आले आहेत. हा, 2 मार्ग. एक आहे ज्ञानयोग, जो ज्ञानावर भर देणाऱ्यांसाठी आहे, म्हणजे सांख्यांसाठी. आणि दुसरा आहे कर्मयोग, जो कर्मावर भर देणाऱ्या योग्यांसाठी आहे. हो, श्लोक 3 मध्ये हे स्पष्ट केलंय. आणि ओव्या 35 ते 37 मध्ये माऊलींनी ते आणखी उलगडून सांगितलंय. पण गंमत म्हणजे दोन्ही मार्ग शेवटी एकाच ठिकाणी पोहोचतात. अगदी. जशा वेगवेगळ्या नद्या शेवटी समुद्रालाच मिळतात ना, तसं ओवी 38-39 मध्ये हीच उपमा आहे. किती सुंदर. हो. आणि माऊलींनी हे 2 मार्ग म्हणजे काय हे पण छान समजवलंय. ज्ञानयोग म्हणजे कसं, तर जणू काही पक्षी आकाशात झेप घेतो आणि थेट फळालाच गवसणी घालतो. अच्छा, डायरेक्ट. हो, थेट आत्म्याला जाणणं. तर कर्मयोग म्हणजे फळाची आसक्ती न ठेवता आपलं ठरलेलं काम करत राहायचं, हळूहळू पायरी पायरीने ध्येयापर्यंत जायचं. जसं माणूस झाडावर चढतो तसा. बरोबर. फांदी फांदीने चढून फळापर्यंत पोहोचतो. ओवी 42-44 मध्ये आहे हे. पण इथे कृष्णाचा एक महत्वाचा मुद्दा आहे, नाही का, की कोणताही मार्ग निष्क्रियतेकडे नेत नाही. अगदी बरोबर. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. नैष्कर्म्य हा शब्द वापरलाय. याचा अर्थ कर्म न करणं असा नाही. मग काय? नैष्कर्म्य म्हणजे कर्मफळाची आसक्ती नसणं, कर्तेपणाचा अहंकार नसणं, अशी कृती जी बंधनाचं कारण ठरत नाही. आणि ही स्थिती कर्म सुरूच न केल्याने मिळत नाही, किंवा वरवरचा त्याग केल्यानेही मिळत नाही. बरोबर. श्लोक 4 मध्ये हेच सांगितलंय. ओव्या 45-46 मध्ये विस्तार आहे. माऊलींनी उदाहरणं पण दिली आहेत. होडी सोडल्याशिवाय नदी कशी पार करणार, किंवा न जेवता भूक कशी भागणार. अगदी. जोवर मनात पूर्ण विरक्ती, अलिप्तता येत नाही, तोपर्यंत कर्म करणं आवश्यकच आहे. म्हणजे निष्क्रियतेला इथे जागाच नाही. मार्ग कोणताही असो, कृती महत्वाचीच. हो. पण कृष्ण पुढे जाऊन म्हणतो की कर्म करणं हे अटळ आहे, ते टाळताच येत नाही. खरंय, कोणीही माणूस क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. पण का? कारण प्रकृतीचे गुण सत्व, रज, तम ते आपल्याला सतत कामाला लावत असतात. श्लोक 5 ओवी 53 मध्ये स्पष्ट म्हटलंय. म्हणजे आपण ठरवलं की काहीच करायचं नाही, तरी सुद्धा श्वास घेणं, पापण्या मिटणं उघडणं, भूक लागणं, तहान लागणं, झोपणं, जाग होणं, या सगळ्या क्रिया थांबतात का? नाही, त्या तर चालूच राहतात. मग ह्या सुद्धा कर्माचाच भाग आहेत. ओव्या 54 ते 58 मध्ये याचंच वर्णन आहे. प्रकृती आपल्याला कळत नकळत कामाला लावते. त्यामुळे मी कर्म सोडलं
असं म्हणणं हे एक प्रकारे अज्ञान किंवा अहंकारच असतो बऱ्याचदा. ओवी 51-52 मध्ये तसा सूर आहे. माऊलींनी उपमाही दिली आहे. आपलं शरीर म्हणजे रथातला प्रवासी किंवा वाऱ्यावर उडणारं पान. अच्छा. म्हणजे आपण स्थिर असलो तरी प्रकृतीमुळे गती मिळतेच. मग जर मनाने विषयांची इच्छा करायची आणि फक्त वरवर इंद्रिय थांबवायची तर तो निव्वळ दांभिकपणा आहे, मिथ्याचार आहे, असं कृष्ण म्हणतो. श्लोक 6 ओव्या 64 ते 66. मग श्रेष्ठ कोण? श्रेष्ठ तो जो ज्ञानी पुरुष मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवतो आणि अनासक्त राहून सहजपणे कर्मयोग आचरतो. श्लोक 7. त्याचं कर्म कसं असतं? त्याचं कर्म म्हणजे पाण्यातल्या कमळाच्या पानासारखं. पाण्यात राहूनही पाण्यापासून अलिप्त, वाह. किंवा पाण्यात दिसणारं सूर्याचं प्रतिबिंब. पाण्यात आहे पण पाण्याचं नाही तसं. ओव्या 71-72. म्हणजे काय? कर्मापासून सुटका नाही, पण कर्माच्या बंधनापासून नक्कीच सुटका आहे. हे फार महत्वाचं आहे. मग आता व्यावहारिक पातळीवर काय करायचं? तर कृष्ण म्हणतो, तुझं जे ठरलेलं काम आहे, तुझा स्वधर्म, नियत कर्म. हो, ते कर, पण फळाची आशा न ठेवता कर. बरोबर. श्लोक 8 ओव्या 77-78. काहीतरी करणं हे काहीच न करण्यापेक्षा कधीही चांगलं, कारण कर्माशिवाय शरीर तरी कसं चालेल. आणि मग येतो तो यज्ञ संकल्पनेचा भाग. कृष्ण म्हणतो, यज्ञासाठी केलेली कर्म बंधनकारक ठरत नाहीत. हो, पण इतर कर्म म्हणजे जी स्वार्थासाठी किंवा फळाच्या अपेक्षेने केली जातात ती बंधन बनतात. श्लोक 9 ओव्या 81-83. पण यज्ञ म्हणजे नेमकं काय इथे? फक्त होमावन? नाही, इथे यज्ञ शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे. माऊलींनी ओवी 81 मध्ये स्पष्ट केलंय, आपला स्वधर्म, आपलं कर्तव्य निस्वार्थपणे आणि ईश्वरार्पण बुद्धीने करणं हाच खरा यज्ञ आहे. अच्छा, म्हणजे आपलं कामच यज्ञ बनतं. अगदी. ज्ञानेश्वरी ती कथा आहे ना, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करताना यज्ञासोबत प्रजा निर्माण केली. हो, आणि सांगितलं की यज्ञाने तुमची भरभराट होईल. यज्ञ म्हणजे कामधेनू आहे. बरोबर. श्लोक 10 ओव्या 85-88. आणि मग येतं ते वैश्विक कर्मचक्र. श्लोक 11 ते 16 मध्ये. ते चक्र कसं आहे? आपण स्वधर्म पालनाने देवांना संतुष्ट करतो. देव आपल्याला पाऊस पाणी साधनं देतात, त्यांनी अन्न पिकतं, अन्नाने सगळे जगतात. हे चक्र कर्मावर आधारित आहे. म्हणजे हे चक्र चालू ठेवणं महत्वाचं आहे. अत्यंत महत्वाचं. हे चक्र मोडायचं नाही. जो देवाने दिलेलं त्यांना परत अर्पण न करता फक्त स्वतःच उपभोग घेतो, त्याला कृष्ण चोर म्हणतो. बापरे. स्तेन एव सह ओवी 112 मध्ये आहे. हो, आणि जे फक्त स्वतःसाठी शिजवतात ते पाप खातात, असंही म्हटलंय. श्लोक 13 ओवी 129. मग उपाय काय? उपाय म्हणजे यज्ञात अर्पण करून जे उरेल ते यज्ञशिष्ठ सेवन करणं. असं करणारे पापांपासून मुक्त होतात. ओवी 119 ते 125. आणि जो हे चक्र मानत नाही त्याचं काय? त्याचं जीवन व्यर्थ आहे, असं माऊलींनी स्पष्ट सांगितलंय. जसा पाण्याबाहेर काढलेला मासा तडफडतो, तशी स्वधर्म सोडणाऱ्याची अवस्था होते. ओवी 117. किंवा त्याचं जीवन म्हणजे शेळीच्या गळ्यातल्या निरुपयोगी आचळांसारखं व्यर्थ आहे. ओवी 142. थोडक्यात आपल्या कर्तव्याने या मोठ्या व्यवस्थेत आपलं योगदान देणं हाच धर्म आहे. हे सगळे ठीक आहे. सामान्य माणसाने स्वधर्म पाळावा, यज्ञ करावा. पण ज्यांना आत्मज्ञान झालंय, जे आत्म्यातच रममाण आहेत, त्यांचं काय? त्यांनाही कर्म करायची गरज आहे? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कृष्ण म्हणतो, खरं तर अशा ज्ञानी माणसाला स्वतःसाठी काही कर्तव्य उरत नाही. श्लोक 17 ओव्या 146 ते 149. म्हणजे त्याला काही करायची गरज नाही. स्वतःसाठी नाही, पण इथे एक मोठा पण आहे. कृष्ण म्हणतो, तरीही त्यांनी जगाच्या कल्याणासाठी, लोकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी, ज्याला लोकसंग्रह म्हटलंय, लोकसंग्रह, त्यासाठी कर्म करत राहावं, तेही अनासक्तपणे. श्लोक 20 ओव्या 152 ते 156. उदाहरणं पण दिलेत ना, जनक राजाची, स्वतः कृष्णाची. हो. श्लोक 20-22 ओव्या 152, 160 ते 165. कारण काय आहे तर समाजात जे मोठे ज्ञानी लोक असतात, लोक त्यांचंच अनुकरण करतात. श्लोक 21 ओवी 158. अच्छा. आता विचार करा, जर अशाच लोकांनी काम करणं सोडून दिलं तर काय होईल? तर सामान्य लोक गोंधळतील. बरोबर. त्यांच्या कर्मावरचा विश्वास उडेल, समाजात अव्यवस्था माजेल. श्लोक 24
ओव्या 166 ते 167. म्हणून ज्ञानांनी सुद्धा कर्म करावं. पण कसं? जसं अज्ञानी करतात तसं नाही. अज्ञानी लोक फळाच्या आशेनं आसक्तीनं करतात. ज्ञानांनी तेच कर्म अनासक्तपणे केवळ कर्तव्य म्हणून करावं. श्लोक 25 ओवी 169. आणि त्यांनी अज्ञानी लोकांना गोंधळात टाकू नये हेही महत्वाचं आहे. अगदी. त्यांना अरे तू हे काय करतोयस हे खोटं आहे असं म्हणून त्यांच्या बुद्धीत भेद निर्माण करू नये. उलट स्वतः चांगलं कर्म करून त्यांना कर्मात प्रवृत्त करावं. श्लोक 27 ओव्या 172 ते 176. माऊलींनी बहुरूपाचं उदाहरण दिलंय इथे. हो, ओवी 176. तो अनेक भूमिका करतो, पण आतून त्याला माहीत असतं की मी या भूमिकांपेक्षा वेगळा आहे. ज्ञानी माणसाचं कर्म तसं असावं. म्हणजे ज्ञानी झाल्यावर जबाबदारी संपत नाही, उलट वाढते. म्हणजे हा जो कर्तेपणाचा भाव आहे, मी करतोय, हेच अज्ञानाचं लक्षण आहे का? हो. कृष्ण म्हणतो खरी गंमतच हीच आहे. सगळी कर्म वास्तविक प्रकृतीच्या गुणांमुळे घडतात. श्लोक 27 ओवी 178. पण अहंकारामुळे माणूस स्वतःला कर्ता समजायला लागतो. कर्ता अहमती मन्यते. अच्छा. पण जो तत्ववेत्ता आहे, ज्याला सत्य कळले, तो जाणतो की हे सगळं गुणांचं काम आहे. गुण गुणांमध्येच खेळत आहेत. म्हणजे इंद्रिय त्यांच्या विषयांशी व्यवहार करत आहेत. यात मी कुठे आहे हे त्याला कळलेलं असतं. हो. त्यामुळे तो कर्मात अडकत नाही. श्लोक 28 ओव्या 181 ते 183. पण पुन्हा कृष्ण बजावतो की ज्याला हे कळलेलं नाही त्या अज्ञानी माणसाला ज्ञानी माणसाने उगाच डिवचू नये. श्लोक 29. स्वतःला कर्ता न समजणं हे कर्मयोगातलं एक महत्वाचं सूत्र झालं मग. नक्कीच. आणि मग येतो कृष्णाचा तो अंतिम आणि थेट आदेश अर्जुनाला. काय म्हणतो तो? तो म्हणतो, अर्जुना, तुझी सगळी कर्म मला म्हणजे परमात्म्याला अर्पण कर. तुझं चित्त आत्मज्ञानात स्थिर ठेव. फळाची आशा सोड. ममत्व सोड. निराशी, निर्मम. हो. आणि मनात कसलीही काळजी संताप न ठेवता विगत ज्वर होऊन आता युद्ध कर. श्लोक 30 ओव्या 186 ते 191. हा अगदी कळसाचा क्षण आहे. आणि जे हे ऐकतील त्यांचं काय? जे श्रद्धेने आणि मत्सर न ठेवता हे पालन करतील ते कर्मांच्या बंधनातून सुटतील. पण जे ऐकणार नाहीत, दुर्लक्ष करतील, ते मूर्ख स्वतःचा नाश करून घेतील. श्लोक 31-32. म्हणजे ही शिकवण पाळणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. पुढे कृष्ण पुन्हा प्रकृतीच्या किंवा स्वभावाच्या शक्तीबद्दल बोलतो. ज्ञानी माणूस सुद्धा आपल्या स्वभावानुसारच वागतो. तिथे हट्टाने इंद्रियांना दाबून काय साधणार? श्लोक 33. पण मग एक इशारा पण देतो लगेच. हो, अत्यंत महत्वाचा इशारा आहे तो. प्रत्येक इंद्रियाला त्याचा आवडता विषय आणि नावडता विषय असतोच. यातूनच राग म्हणजे आकर्षण आणि द्वेष म्हणजे विकर्षण निर्माण होतात. आणि यांच्या आहारी जाऊ नये? अजिबात नाही. कारण हेच आपल्या कल्याणाच्या मार्गातले खरे शत्रू आहेत. श्लोक 34 ओव्या 210 ते 218. आणि मग तो प्रसिद्ध श्लोक येतो स्वधर्माबद्दलचा. हो. श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात. अगदी. आपला स्वधर्म जरी तो वरवर कमी महत्वाचा वाटला किंवा त्यात दोष दिसले तरी दुसऱ्याच्या उत्तम प्रकारे आचरलेल्या धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. स्वधर्मात मरण आलं तरी चालेल, पण परधर्म स्वीकारणं भयावह आहे. श्लोक 35 ओव्या 229-229. इतकं सगळं ऐकल्यावर अर्जुनाच्या मनात एक शेवटचा प्रश्न येतो, पण तो खूप कळीचा आहे. हा, कोणता? तो विचारतो की कृष्णा, हे सगळं कळतंय, पण माणसाची इच्छा नसताना सुद्धा अशी कोणती शक्ती आहे जी त्याला जबरदस्तीने पापाकडे ओढून नेते? कोण आहे तो शत्रू? श्लोक 36. हा प्रश्न म्हणजे खरंच अध्यायाचा कळस आहे. आणि कृष्णाचं उत्तर तितकंच भेदक आहे. काय उत्तर देतो कृष्ण? तो म्हणतो, अर्जुना, ही शक्ती दुसरी तिसरी कोणी नसून रजोगुणातून निर्माण झालेले काम आणि क्रोध आहेत. काम म्हणजे वासना, इच्छा? हो. आणि क्रोध म्हणजे राग. हे कधीही न संपणारे आणि मोठी पापी महापापमा आहेत. यांनाच तू या जगातला तुझा खरा वैरी समज. श्लोक 37. ज्ञानेश्वर माऊलींनी तर यांचं भयंकर वर्णन केलंय. खूपच. ओव्या 241 ते 259 वाचण्यासारखे आहेत. ते ज्ञानाच्या खजिन्यावरचे साप आहेत, विवेकाचे मारेकरी आहेत, सगळ्या वाईट विचारांचं मूळ आहेत, असं काय काय म्हटलंय. आणि ते ज्ञानाला झाकून टाकतात. हो. जसा धूर अग्नीला किंवा धूळ आरशाला किंवा वार गर्भाला झाकते, तसे हे काम क्रोध आपल्या विवेकाला झाकून टाकतात.
श्लोक 38. आणि राहतात कुठे हे शत्रू? आतच, इंद्रियांमध्ये, मनात आणि बुद्धीमध्ये. श्लोक 40 ओवी 266. अरे देवा, शत्रू बाहेर नाही तर आतच आहे. मग ह्यांना जिंकायचं कसं? उपाय काय? कृष्ण तोही सांगतो. तो म्हणतो, म्हणून अर्जुना, सगळ्यात आधी इंद्रियांना ताब्यात घे. श्लोक 41. आधी इंद्रिय संयम. हो, आणि हे लक्षात ठेव की शरीरापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ, इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आणि बुद्धीपेक्षाही तुझा आत्मा सर्वश्रेष्ठ आहे. श्लोक 42. म्हणजे ही श्रेष्ठत्वाची चढती बाजणी लक्षात घ्यायची. बरोबर. आणि मग त्या सर्वश्रेष्ठ आत्म्याला जाण, त्या आत्मशक्तीनं मनाला स्थिर कर आणि बुद्धीच्याही पलीकडे असलेल्या त्या आत्म्याला ओळखून या कामरूपी दुर्जय शत्रूचा नाश कर. श्लोक 43. हा आहे अंतिम उपाय. तर आजच्या या चर्चेचा सारांश काय सांगता येईल? प्रत्येकाने आपला स्वधर्म म्हणजे आपलं कर्तव्य फळाची अपेक्षा न ठेवता ईश्वरार्पण बुद्धीनं करावं. हो, आणि आपण करता नाही तर प्रकृतीचे गुणच कर्म करतात हे लक्षात ठेवावं. आत्मज्ञान हे जरी अंतिम ध्येय असलं तरी लोकसंग्रहासाठी, जगाच्या कल्याणासाठी कर्म करत राहणं आवश्यक आहे, विशेषतः ज्ञानी माणसांसाठी. अगदी. आणि या सगळ्यात मोठे अडथळे कोण? तर आपलेच आतले शत्रू, काम आणि क्रोध. त्यांना ओळखून जिंकणं महत्वाचं आहे. आणि त्यांना जिंकण्याचा मार्ग इंद्रिय संयम, मनस्थैर्य आणि आत्मज्ञानातून जातो. ही लढाई बाहेर नाही, आपल्या आतच लढायची आहे. खरंच खूप विचार करायला लावणारी चर्चा झाली आज. प्रत्येकाने आपल्या स्वधर्माबद्दल आणि आपल्या आयुष्यात हे काम आणि क्रोध कसे कधी प्रकट होतात याचा विचार करायला हवा. नक्कीच. आणि एक शेवटचा विचार. कृष्ण म्हणतो की काम क्रोधाचं घर इंद्रिय, मन आणि बुद्धी आहे आणि त्यांना जिंकायला आधी इंद्रिये, मग मन, मग बुद्धी आणि मग आत्मा या क्रमाने जावं लागेल. मग प्रश्न असा उरतो की आपल्या रोजच्या जीवनात या आतल्या शत्रूंविरुद्धची लढाई नक्की सुरू कुठून करायची? इंद्रियांच्या पातळीवर ताबा मिळवून, की मनाला स्थिर करून, की थेट बुद्धीच्या किंवा आत्म्याच्या जाणीवेवर काम करून? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?